नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझे पूर्ण नाव कृष्णदेव मालन राजाराम जाधव आहे। तर मी सध्या डाळिंब शेतीमध्ये कार्यरत आहे। तर सुरुवातीला मी माझं पार्श्वभूमी सांगतो। माझं पूर्ण शिक्षण शाळा कॉलेज वगैरे मुंबईला झालेलं आहे आणि मी मुंबईमध्ये बरीच वर्ष सर्व्हिस केलेली आहे, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये। परंतु कोरोनाच्या 2020च्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांनाच माहिती आहे अतिशय बिकट परिस्थिती सर्वांची होती। त्याच परिस्थितीमध्ये मी 6 महिने गावी होतो। त्यामध्ये मला शेतीची आवड निर्माण झाली। त्यामध्ये मी गावी स्थायिक झालो। गावी स्थायिक झाल्यानंतर माझं शिक्षण मी BA पास आहे आणि त्यामध्ये शेतीची लहानपणापासून आवड असल्यामुळे मी गावी सेटल झालो। तर यामध्ये 2020 मध्ये माझ्या शेतीमध्ये मी सिमला मिरचीचं उत्पादन चांगल्या प्रमाणे घेतलं। NRCPचे शास्त्रज्ञ आहेत, अगदी विचारवंत आहेत। त्यांच्या विचाराने शेती करत करत प्रायोगिक तत्वावरती मी चांगल्या प्रकारे शेती केलेली आहे। आता सध्या माझी डाळिंबाच्या 2 प्लॉट बागा आहेत, जवळजवळ 900 ते 1000 रोपं आहेत। डाळिंबामध्ये सुद्धा मी आत्तापर्यंत 1 सप्टेंबर 2020ला मी माझ्या पहिल्या बागेची लागवड केली। 2022 पासून आता माझा 3 बहर झाले। या 3 बहरमध्ये जवळजवळ मी चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये येऊन आणि एक गाढा अभ्यास डाळिंबामध्ये करून मी आतापर्यंत 15 लाखापर्यंत उत्पादन मिळवलेलं आहे। आणि शेती अशी एक गोष्ट आहे की यामध्ये कोणीच PhD करू शकत नाही। जितका अभ्यास करेल तितका अभ्यास कमीच आहे। आता हे झाड आहे, आपण ह्या झाडाला मुळापासून वरती पाहू शकतो, परंतु ह्या मातीच्या खाली काय आहे ह्याचा अभ्यास जो खरा करेल तोच खरा शेतकरी आहे। आणि शेती क्षेत्रामध्ये आज तागायत आपण बघताय आपल्या पूर्वजांनी जे शेती केलेली आहे ती अज्ञानी शेती केलेली आहे। आणि आपण जो आता सध्याचा जो वर्ग आहे हा सर्व वर्ग हा सुशिक्षित आहे, विचारी आहे, विचारवंत आहेत, पूर्ण अगदी खोल अभ्यास करणारा वर्ग आहे। तसेच आता माझे मित्रमंडळी आहे। तर ॲक्च्युली माफ करा, माझं गाव ही मुक्काम पोस्ट वाटकी, तालुका मान, जिल्हा सातारा आहे। तर ही मी एक नवीन YouTube चॅनल तयार केलेला आहे, बागायतदार ह्या नावाचा। या चॅनलवरती मी इथून पुढे नवीन शेतकऱ्यांच्यासाठी आता सध्या मी आमच्या मामांच्या बागेमध्ये आलेलो आहे। आता सध्या ह्या बागेमध्ये बघा ही आळवणी करण्याचं काम चालू आहे। तर हे आळवणी करते वेळेस जे प्रयोग करून जे यशस्वी प्रयोग झालेले आहेत